महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात जेव्हा जेव्हा एका अशा नावाचा उल्लेख होतो, ज्याचा केवळ बदलीच्या बातमीने सुद्धा व्यवस्था हादरते, तेव्हा समोर येतो एकच चेहरा, IAS तुकाराम मुंडे. ज्या अधिकाऱ्याला जनता सिंघम म्हणून डोक्यावर घेते आणि भ्रष्टाचारी व्यवस्था ज्यांच्या नावाचा धसका घेते, ते तुकाराम मुंडे पुन्हा एकदा नव्या भूमिकेत तितक्याच रौद्र रूपात सक्रिय झालेले आहेत. नुकतीच मे 2026मध्ये त्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीतील 25वी बदली झालेली आहे आणि त्यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDAच्या आयुक्तपदाची धुरा आपल्या हाती घेतली. पदभार स्वीकारून अजून महिनाभरही पूर्ण झालेला नाही, पण गेल्या 20 दिवसात मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जे वादळ निर्माण केलेलं आहे, त्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदान आणलेले आहेत. आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण तुकाराम मुंडे यांच्या गेल्या 20 दिवसांच्या धडक कारवायांचा लेखाजोखा, त्यांचा संघर्षमय इतिहास, त्यांची काम करण्याची युनिक स्टाईल आणि त्यांच्या आयुष्यातील अशा काही रंजक आठवणी पाहणार आहोत, ज्या ऐकून तुमचाही त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ होईल. अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार हाती घेताच तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं की जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही आणि त्यांनी ते करून दाखवलं. गेल्या 20 दिवसातील सर्वात मोठी कारवाई जूनच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळाली. 1 जून ते 5 जून 2026 या अवघ्या 5 दिवसांच्या कालावधीत मुंडे यांच्या थेट आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 195 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. FDAच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आतापर्यंतची व्यापक मोहीम मानली जाते आहे. या 5 दिवसात मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा सर्वच विभागामध्ये प्रतिबंधित गुटखा, मानवी आरोग्याला घातक असणारा पान मसाला आणि तत्सम पदार्थाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यावर कडक प्रहार करण्यात आला. या धडक मोहिमेत प्रशासनाने तब्बल 1,99,18,000 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ माल जप्त करून हे पथक थांबलं नाही, तर तब्बल 192 आरोपींना बेड्या ठोकून जेलची हवा दाखवण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. मुंडे यांनी भ्रष्ट साखळीचे कंबरड तोडलेलं आपल्याला दिसतंय. या मोहिमेत 3 जून रोजी धुळ्यातील सोनगीर येथे 23,50,000चा माल जप्त करण्यात आला. 4 जूनला समृद्धी महामार्गावर सावंगी टोल नाक्यावर 60 लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला. त्याच दिवशी नांदेडमध्ये 17 लाखांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. तर 5 जून रोजी धाराशिव जिल्ह्यातील परांडा या ठिकाणी 1,02,00,000 रुपयांपर्यंत अथांग साठा जप्त करून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. केवळ गुटखा किंवा पान मसालाच नाही, तर तुकाराम मुंडे यांनी आपला मोर्चा आरोग्याचा खोटा दावा करणाऱ्या औषध कंपन्यांकडे सुद्धा वळवला. मे महिन्याच्या अखेरीस त्यांनी राज्यातील विविध औषध विक्रेते आणि भ्रामक जाहिराती करणाऱ्यांवरती मोठी कारवाई केली. औषधे व जादूटोणादी आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954 अंतर्गत गंभीर आजारांवर हमखास आणि चमत्कारिक उपचारांचे खोटे दावे करणाऱ्या अशा आयुर्वेदिक कंपन्यांच्या आस्थापनांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध दिव्य फार्मसीसह 12 आयुर्वेदिक औषधी विक्री केंद्रावर कारवाई करून 73,24,000 रुपयांचा जो औषध साठा होता तो जप्त करण्यात आला. याच काळात पुणे विभागात तपासणी दरम्यान 2 बनावट आणि नियमबाह्य ॲलोपॅथी औषधांचा तब्बल 21,83,000 रुपयांचा साठा जप्त करून जणू औषध विश्वातील टोळ्यांनाच हा इशारा देण्यात आला. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी मुंडे यांनी आता मोठे कलाकार आणि ब्रँड्स यांना सुद्धा रडावर घेतले आहे. तसेच ग्राहकांना भेसळयुक्त अन्नाची तक्रार थेट करता यावी यासाठी अनेक नवीन मोबाईल ॲप आणि टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. अगदी हॉटेलमध्ये वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून देण्यावरही त्यांनी बंदी आणली आणि कडक निर्णय त्याच्या संदर्भात केले, कारण त्या शाईमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. या ॲक्शन्सवरून एकच गोष्ट स्पष्ट होते की मुंडे जिथे जातात तिथली व्यवस्था जनहितासाठी पूर्णपणे बदलून टाकतात. पण तुकाराम मुंडे ही एक अशी व्यक्ती बनली कशी इतकी स्ट्रॉंग? त्यांचा इतिहास काय आहे हे जाणून घेणं तितकंच प्रेरणादायी आहे. का शेतकरी कुटुंबात तुकाराम मुंडे यांचा जन्म झाला. घरात अत्यंत गरिबी, जिथे 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती,
जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेताना त्यांना अनेक किलोमीटर पायी जावे लागायचे. लहानपणापासूनच समाजात चालणारा अन्याय आणि गरिबांची होणारी पिळवणूक त्यांनी जवळून बघितली होती. वडिलांच्या डोक्यावर असलेले कर्ज आणि शेतीतील अनिश्चितता हे अनुभवत असताना त्यांनी ठरवले की जरी ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला प्रशासकीय व्यवस्थेचा भाग व्हावे लागेल. अत्यंत बिकटीच्या परिस्थितीत कोणताही महागडा क्लास न लावता केवळ स्वतःच्या जिद्दीवर आणि अफाट कष्टाच्या जोरावर 2005 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशात 20वा क्रमांक मिळवून ते IAS अधिकारी बनले. एक गरीब शेतकरी मुलगा जेव्हा एवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो तेव्हा तो आपल्या मुळांना मातीला विसरत नाही. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे आहेत. त्यांच्या प्रवासात अशा काही अविस्मरणीय घटना घडल्या आहेत ज्या आजही लोकांच्या अंगावर काटा आणतात. अशीच एक पहिली आठवण आहे त्यांच्या सोलापूरमधील जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळातील. सोलापूरमध्ये पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या वारीच्या वेळी लाखो भाविक येतात. त्या काळात तिथल्या एका बड्या आणि राजकीय वरदहस्त असलेल्या मंत्र्याच्या संस्थेने वारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला होता. त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय होता. तुकाराम मुंडे यांनी कोणतीही राजकीय पर्वा न करता थेट त्या मंत्र्याच्या संस्थेची चौकशी लावली आणि तिथला बेकायदेशीर कारभार उघडकीस आणला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळी उडाली. राजकीय नेत्यांनी त्यांच्या बदलीसाठी दबाव आणला, पण मुंडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्या मंत्र्याला जाहीरपणे नमोहरम करून त्यांनी दाखवून दिले की कायदा सर्वांसाठी समान असतो. दुसरी एक अत्यंत थरारक त्यांच्या धाडसाची साक्ष देणारी घटना घडली जेव्हा ते सोलापूर आणि नंतर नवी मुंबईत कार्यरत होते. सोलापूरमध्ये असताना तिथल्या वाळू माफियांनी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून सरकारच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला होता. या माफियांना स्थानिक गुंड आणि राजकारण्यांचे उघड समर्थन होते. एका रात्री तुकाराम मुंडे स्वतः कोणत्याही मोठ्या पोलीस फौजेविना केवळ 2 सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन थेट नदीपात्रात छापेमारीसाठी पोहोचले. तिथे शेकडो ट्रक बेकायदेशीर वाळू भरत होते. मुंडे यांना पाहून वाळू माफियांनी गुंडांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. एका गुंडाने तर थेट गाडीवर हल्ला करण्याचा आव आणला, पण मुंडे गाडीतून खाली उतरले. त्यांनी थेट त्या गुंडाच्या डोळ्यात डोळे टाकून अत्यंत शांतपणे करड्या आवाजात सांगितले की जर एक पाऊल पुढे टाकले तर याद राखा. त्यांचा तो वाघासारखा दरारा पाहून त्या शेकडो गुंडांची पळताभुई थोडी झाली. त्यांनी त्याच रात्री कोट्यवधी रुपयांची वाहने जप्त केली आणि अनेक माफियांना तुरुंगात धाडले. हा प्रसंग त्यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकत होता, पण जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. तिसरी महत्त्वाची आठवण आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतानाची. नवी मुंबईत त्यांनी तिथल्या बड्या विकास कामांना आणि वर्षानुवर्ष कर चुकवणाऱ्या बड्या धेंडांना थेट नोटिसा बजावून कोट्यवधी रुपयांचा महसूल वसूल केला होता. त्यामुळे तिथल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. लोकशाहीच्या इतिहासात असे क्वचितच घडते की एखाद्या अधिकाऱ्याला हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात. जेव्हा हा ठराव मंजूर झाला तेव्हा नवी मुंबईतील हजारो सामान्य नागरिक, महिला आणि तरुण रस्त्यावर उतरले. त्यांनी तुकाराम मुंडे जिंदाबादच्या घोषणा देत संपूर्ण शहर डोक्यावर घेतलं. जनतेने लोकप्रतिनिधींच्या विरोधात जाऊन एका सरकारी अधिकाऱ्याचे समर्थन करण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच आणि अभूतपूर्व घटना होती. सामान्य माणसाच्या मनात मुंडे यांनी कमावलेले हे स्थान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे होते. तुकाराम मुंडे यांच्या काम करण्याची जी स्टाईल आहे ही इतर अधिकाऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यांची सर्वात पहिली स्टाईल म्हणजे झिरो टॉलरन्स, म्हणजेच भ्रष्टाचाराशी आणि नियमांच्या उल्लंघनाशी अजिबात तडजोड नाही. ते कोणत्याही फाईलचा अभ्यास करताना कायद्याच्या चौकटीचा इतका अचूक वापर करतात की समोरचा कितीही मोठा नेता किंवा उद्योगपती असला तरी त्याला चूक मान्य करावीच लागते. दुसरी गोष्ट म्हणजे ते कधीही AC केबिनमध्ये बसून राहणारे अधिकारी नाहीत. अचानक धाडी टाकणे,
स्वतः रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेणे हे त्यांची पद्धत आहे. ते प्रत्येक कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करतात, अधिकाऱ्याला वेळेवर येण्यास भाग पाडतात आणि कामात चालढकलपणा करणाऱ्यांना थेट निलंबित करतात. म्हणूनच त्यांच्या स्टाईलला मुंडे पॅटर्न असं म्हटलं जातं. तुकाराम मुंडे यांचे प्रशासनाबद्दलचे विजन अत्यंत स्पष्ट आणि दूरगामी आहे. त्यांचे मान्य आहे की लोकशाहीत जनता हीच खरी मालक आहे आणि सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक निर्णय हा शेवटच्या माणसाच्या हिताचा असला पाहिजे. व्यवस्था डिजिटल, पारदर्शक आणि उत्तरदायी असावी, जेणेकरून सामान्य माणसाला एका साध्या दाखल्यासाठी किंवा कामासाठी सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजावे लागणार नाहीत आणि लाज घ्यावी लागणार नाही. हे त्यांचे मुख्य विजन आहे. 21 वर्षात 25 बदल्या होणे हा कोणत्याही अधिकाऱ्यासाठी मानसिक त्रास देणारा हा प्रवास असू शकतो, पण तुकाराम मुंडे त्याच्यासाठी तयार होते. या बदल्या म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणाचे पदक आहेत. आज ते अन्न व औषध प्रशासनात आले आहेत आणि अवघ्या 20 दिवसात त्यांनी दाखवून दिले की खुर्ची कोणतीही असो, काम करण्याचा बाणा बदलत नाही. महाराष्ट्रातील जनतेला आजही अशाच निर्भीड अधिकाऱ्यांची गरज वाटते, जो व्यवस्थेला सरळ करण्याची ताकद ठेवतो. तुकाराम मुंडे यांच्या या नव्या लढ्याला आणि त्यांच्या धडाकेबाज प्रवासाला आमचा कडक सॅल्यूट. मी मंगेश हुसे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य ठेवा. धन्यवाद.